नमस्कार. तुम्ही आपापसात घरामध्ये कोणाशी तरी बोलता आहात, तुमचं संभाषण चालू आहे किंवा तुम्ही फोनवर आहात, तुमच्या मैत्रिणीशी बोलताय, तुमच्या आईशी किंवा तुमच्या नातेवाईकांशी बोलता आहात आणि असं असताना वारंवार जर तुमचं मूल तुम्हाला डिस्टर्ब करत असेल, रडत असेल, चिडचिड करत असेल, तर स्वाभाविकच आहे की त्याच्या अशा वागण्यामुळे तुम्ही खूप चिडून जाता आणि स्वाभाविकतः तुमच्या तोंडून असं निघून जातं, अरे तुला झालं आहे तरी काय? काय हवं आहे तुला? का असा सारखा मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो आहे? दिसत नाही का तुला? मी बोलते आहे, मी काम करते, मी महत्त्वाचं काहीतरी बोलते. तुम्हाला असं अगदी वाटणं स्वाभाविक आहे. याचा अर्थच असा आहे की ज्या वेळेला मूल तुम्हाला वारंवार डिस्टर्ब करतं आहे, चिडचिड करतं आहे, रडतं आहे, म्हणजे त्याला हवं आहे तुमचं अटेन्शन. आता तुम्ही म्हणाल आम्ही कामात असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं की महत्त्वाच्या कामाकडे? तर एक लक्षात घ्या की मूल का रडतं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला दाखवणं फार आवश्यक आहे. कारण याचा अर्थ एकच आहे की मुलाला तुमचं अटेन्शन हवं आहे, त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अशा वेळेला जर शक्य असेल तर 1 to 1 आय कॉन्टॅक्ट करा. त्याचं म्हणणं ऐकून घ्या की त्याला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे. आणि हे जर शक्य नसेल तर कमीत कमी तुमच्या आवाजात, तुमच्या टोनमध्ये त्याच्याविषयीचा आदर असेल किंवा कन्सर्न असेल की हो मला समजतं आहे तुला काय त्रास होतो आहे, मला इंटरेस्ट आहे तू काय बोलतो आहे ते ऐकण्यामध्ये. आणि ओरडण्यापेक्षा त्याला काय हवं आहे याबाबत आपण अधिक जास्त कन्सर्न आहोत हे मुलाला कळलं की मग त्याचं चिडचिड करणं, सारखं डिस्टर्ब करणं किंवा सारखा हट्टीपणा करणं हे कमी व्हायला लागतं. कारण त्यांना थांबवण्यापेक्षा, त्यांना लेक्चर देण्यापेक्षा त्यांना व्हॅलिडेट करणं, त्यांच्याबद्दल एम्पॅथीने विचार करणं हे खूप आवश्यक आहे. म्हणून मूल ज्यावेळेला असं सारखं डिस्टर्ब करतं त्यावेळेला तो क्षण किंवा ती वेळ गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही त्याला बसवा आणि सांगा की तुला काय त्रास होतो आहे, तुला काय हवं असतं. त्यावेळेला जेव्हा आई बोलत असते, बाबा बोलत असतो, त्यावेळेला असं काही महत्त्वाचं असेल तर सांगायला हरकत नाही, पण थोडा वेळ तू थांबायलाही शिकलं पाहिजेस. कारण असं होऊ शकतं की उद्या शाळेमध्ये तुझ्या टीचरला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तुझ्या आधी आणखी 2 मुलं उभी आहेत, ती आधी टीचरशी बोलतील आणि मग तुला बोलण्याची संधी मिळणार आहे. अगदी घरातसुद्धा आईवडिलांना तुला जे काही सांगायचं आहे ते सांगण्याची संधी नक्की मिळणार आहे. पण ज्या वेळेला आम्ही 2 मोठी माणसं काहीतरी महत्त्वाचं बोलतो आहोत त्यावेळेला तुला थांबणं खूप आवश्यक आहे. पण एक लक्षात ठेव की त्यानंतर तुझं बोलणं आम्ही नीट लक्ष देऊन ऐकणार आहोत, अगदी इंटरेस्टने ऐकणार आहोत, कारण आमच्यासाठी तू खूप महत्त्वाचं आहेस. मूल असं का वागतं आहे हे नेमकं वागणं येतं आहे तरी कुठून? म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की ते तुमच्या मिस्टरांच्या किंवा नवऱ्याच्या घरातला लोकांचा असा स्वभाव आहे किंवा तुमच्या पत्नीच्या माहेरचा किंवा पत्नीचा असा स्वभाव आहे. याचा अर्थ असा आहे की मुलाच्या हे सारखं सारखं डिस्टर्ब करणं, सारखं सारखं चिडचिड करणं, मध्ये मध्ये तुम्हाला त्रास देणं, ह्याचं कारण नेमकं त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, कोणती गोष्ट त्याला उणीव भासते किंवा कोणती गोष्ट हवी आहे याचं कारण शोधून घेण्याची उत्सुकता तुम्हाला जर का लागली असेल तर ती जास्त महत्त्वाची आहे. कारण ती तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल असे काही गोष्टी तुम्हाला सापडतील की अरे या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्या मुलाला हव्या होत्या आणि आपण दुर्लक्ष केलं आणि आता तो त्या गोष्टींचा धागा पकडून आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा पालकांनो, मूल ज्या वेळेला तुम्हाला वारंवार मध्ये मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेला त्याच्यामागचं कारण ते मूल शांत झालं किंवा तुम्हाला वेळ मिळाला की नक्की जाणून घ्या. धन्यवाद.